आज मला एक तुम्हाला अनुभव शेअर करावा असा वाटतो। पुणे येथे नवले ब्रिजच्या जवळच आहे ते ठिकाण म्हणजे शिवसृष्टी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या जीवनावर आधारित अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपणास पाहायला मिळतील। त्यामध्ये दुर्गवैभव म्हणजे त्यांची जी आज बघतो ना, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी दुर्ग तयार केलेले आहे। त्या दुर्गावरून त्यांची लढाया कशा झाल्या, त्यांनी काय काय काम केलं, हे अतिशय सुंदर त्या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे। तसंच त्यांची शस्त्रास्त्र याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यांच्या जीवनातले जे मुख्य पराक्रम आहेत त्या पराक्रमांचं सुद्धा चित्रीकरण त्या ठिकाणी दिलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी। त्या शिवसृष्टीमध्ये तुम्हाला जीवनामध्ये शिवाजी महाराजांचा जो अनुभव आहे तो प्रत्यक्ष जसं काय शिवाजी महाराज बोलतायत असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतं, तसं साकारलेलं आहे। आणि आणखीन एक रोमांचक अनुभव असा म्हणजे 4D जसं आपण 3D म्हणतो ना, तसं 4D तसा तो केलेला एक चित्रपट आहे। आणि त्यामध्ये एवढं जिवंत दाखवलेलं आहे की जसं काय आपल्या समोर त्या घटना घडत आहेत, समोर दिसतंय सगळं। अतिशय सुंदर आहे हो, खरंच एकदा तरी माणसानं नक्की या शिवसृष्टीला भेट दिलीच पाहिजे असं आहे। 21 एकरमध्ये आहे, काही कार्य राहिलेलं आहे, काही कार्य पूर्ण होणार आहे, पण अतिशय सुंदर आहे। पुन्हा देवीचं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे, गोमुखी दरवाजा तो पाहायला मिळेल। पुन्हा जो आपला ऋषभ आहे तो त्या काय म्हणू त्या दरवाजावर कोरलेला आहे। आणि जे महाराजांनी जे आरमार उभा केलं ना, तर आरमाराचा जो देखावा आहे तो देखावा तर अतिशय सुंदर आहे हो। जशा समुद्राच्या लाटा वाहतात आणि त्याच्या बाजूला उभा राहिल्यानंतर पाण्याचे तुषार अंगावर पडतात, खरंच आपल्या अंगावर तुषार पडतात। आणि आपला जो रंगमंच तो आपला रंगमंच हलत असतो, म्हणजे जे काही 5, 50, 100 माणसं बसले ते पूर्ण असे हलत असतात। असा हा फिरता रंगमंच अतिशय सुंदर संकल्पना केलेली, प्रत्येकानं नक्की पाहावं। आणि हे सांगण्यासाठीच मी आपणास आज मुद्दाम हा व्हिडिओ करून सांगत आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोचेल असं करावं।